दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी अंबाबाईला मानाचा शालू पाठवण्यात आलाय। पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत हा शालू देवीच्या चरणी अर्पण करण्यात आला। तब्बल 1 लाख रुपये किमतीचा हा शालू विजयादशमीच्या दिवशी देवीला परिधान केला जातो। तिरुपतीहून आलेला हा किमती शालू पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या खासगी साखर कारखान्यात 2 कोटींहून अधिक रकमेची वीज चोरी झाल्याचं उघड झालंय। मात्र धाडीची कारवाई करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती दबाव असल्यामुळे कुणीही अधिकृतरित्या बोलण्यास तयार नाही। उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा गावाजवळ देशमुख यांचा खासगी कारखाना आहे। दरम्यान आम्ही या प्रकरणी सुभाष देशमुख यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलाय। भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईक विरोधात साशंकता निर्माण करणाऱ्या संजय निरुपम यांच्या विरोधात जालन्यात शिवसेनेनं तक्रार केली आहे। निरुपम यांनी असं वक्तव्य करून भारतीय नागरिक आणि लष्कराचा अपमान केला असून हे वक्तव्य चिथावणीखोर असल्याचं तक्रारीत म्हटलंय। जालन्यातील कदीप पोलीस ठाण्यामध्ये हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। निरुपम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला नाही तर आंदोलन करू असाही इशारा दिला गेलाय। मुंबईतली काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षांच्या मनमानीला आळा घालणाऱ्या ओलानं आता ठाणेकरांसाठी ओला रिक्षा सुरू केली आणि त्यासाठी खास ओला ऑटो ॲपही निर्माण करण्यात आलंय। मुंबईप्रमाणेच ठाण्यातील सर्वच रिक्षा टॅक्सी संघटनांनी या ओला ऑटोला तीव्र विरोध केलाय। ओला विरोधात घोषणा देत ठाण्यात रिक्षा दिसल्यास फोडून टाकू असा इशारा रिक्षा युनियननं दिलाय। त्यामुळे आता ठाण्यातही ओला विरोधात रिक्षाचा संघर्ष अटळ असल्याचं चित्र आहे। मुंबई शहरामध्ये फक्त 35 खड्डे आहेत हा महापालिकेचा दावा समाजवादी पक्षानेही मोडीत काढलाय। समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी कुलाब्यातील मेरी वेदर रोडवर कार्यकर्त्यांसोबत खड्डे मोजले आणि 200 मीटरच्या रस्त्यावरती 50 पेक्षाही जास्त खड्डे असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे पालिकेचा खोटारडेपणा उघडकीस आलाय। 2 दिवसांपूर्वी मुंबई पालिकेनं शहरात केवळ 35 खड्डे असल्याचं म्हटलं होतं। सोलापूरमध्ये आहेरवाडीतल्या एनटीपीसी प्रकल्पात बॉयलर अंगावरती पडल्यानं 4 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय। बॉयलरचं अत्यंत अवजड लोखंडी बीम कोसळल्यामुळे हा अपघात घडला। क्रेनच्या साहाय्यानं बीम बसवण्याचं काम सुरू होतं आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली। दरम्यान मृत्यू पावलेले 4ही कामगार बिहारमध्ये आहेत। पालघरमधल्या कुपोषणाचा मुद्दा गाजत असतानाच हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेलाय। 12 वर्षीय कौशल्या भरसट असं या मृत पावलेल्या विद्यार्थिनीचं नाव असून ती विक्रमगडच्या साखरा आश्रमशाळेत शिकत होती। काल तिला ताप आला आणि उलट्यांचाही त्रास सुरू झाला, म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र पूर्ण उपचार होण्यापूर्वी शिक्षकांनी तिला शाळेत परत आणलं। त्यामुळे तिची प्रकृती आणखीनच बिघडली आणि आज सकाळी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला। दरम्यान शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। 4 मुलींनंतर पुन्हा एकदा जुळ्या मुली झाल्यानं संतापलेल्या पित्यानं अवघ्या 1 दिवसाच्या मुलीची गळा आवळून हत्या केली। यवतमाळमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चिल्ली गावात शेतमजूर असलेल्या रंजना प्रभू राठोड या महिलेनं जुळ्या मुलींना जन्म दिला। मात्र 4 मुलींनंतरही पुन्हा 2 जुळ्या मुली झाल्यामुळे प्रभू राठोडने एका मुलीची गळा आवळून हत्या केली। दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली आहे। देशातील नामवंत परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्डे हिचा मृतदेह गोव्यातल्या घरी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे। मोनिका ही मूळची महाराष्ट्रातली आहे। निर्घृण पद्धतीनं गोव्यात तिची हत्या करण्यात आली आहे। हातपाय बांधलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला। दरम्यान पोलीस आता या प्रकरणी कसून तपास करतात। मोनिका जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी होती आणि परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी मोनिकानं फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही काम केलं होतं। नवरात्रोत्सवानिमित्त पुन्हा एकदा कोकणात आमदार भास्कर जाधव यांचं नृत्य कौशल्य पाहायला मिळालं। चिपळूण जवळच्या तुरंबव गावची ग्रामदेवता श्री शारदा देवीच्या दरबारात नवरात्रोत्सवानिमित्त दररोज पारंपरिक जाखरी नृत्य सादर होतं। नवरात्रीच्या उत्सवासाठी गावापासून दूर गेलेले चाकरमानी आवर्जून हजेरी लावतात। माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव सुद्धा न चुकता शारदेच्या दरबारात हजेरी लावतात आणि आपली नृत्यकला सादर करतात। तिकडे रत्नागिरीच्या गुहागरमध्ये समुद्रकिनारी तब्बल 50 फुटी मासा मृतावस्थेत सापडलाय। मात्र हा मासा कोणत्या जातीचा आहे हे अजूनही कळू शकलेलं नाही। दरम्यान हा मासा बघण्यासाठी गुहागरच्या किनाऱ्यावरती मोठी गर्दी झाली होती।